शेगाव शिर्डी एसटी बसमध्ये प्रवास करणाऱ्या अर्चना उगले या महिला प्रवाशाचे सोन्याचे दागिने आणि 6,000 रुपयांची रोख रक्कम 8 ते 9 महिलांच्या भामट्या टोळीने लांबवली। मलकापूर येथील लक्ष्मीनगरजवळ या आरोपी महिला बसमधून उतरल्या आणि त्यांनी रस्त्यावरून जाणाऱ्या दुसऱ्या एका बसला हात दाखवून त्यात बसून पसार होण्याचा प्रयत्न केला। महिलांच्या संशयास्पद हालचालींमुळे पीडितेने बॅग तपासली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला। त्यांनी तत्काळ आरडाओरड करताच एसटी चालकाने प्रसंगावधान राखत बस थेट मलकापूर शहर पोलीस ठाण्यात नेली। घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस स्टेशनच्या महिला पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता संशयित महिला ज्या बसने जात होत्या ती बस रस्त्यातच अडवली आणि थेट पोलीस ठाण्यात आणली। पोलीस ठाण्यात संशयित महिलांची कडक झाडाझडती घेतली असता त्यांच्याकडून सोन्याची पत्तापोत, 4 ग्रॅम वजनाचे कानातले आणि रोख 6,000 रुपये असा संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला। प्रवाशाची सतर्कता, एसटी चालकाची समयसूचकता आणि मलकापूर पोलिसांच्या अत्यंत तत्पर कारवाईमुळे 8 ते 9 महिलांच्या टोळीचा हा गुन्हा अवघ्या काही मिनिटात उघडकीस आलाय। बरं, कुठून कुठे जात होते तुम्ही जेव्हा चोरी झाली? आम्ही खामगाववरून धुळ्याला जात होतो। बरं, कोणत्या गाडीमध्ये चोरी झाली? ती गाडीचं नाव काय वगैरे? शिर्डी धुळे। शिर्डी धुळे। हो। बरं, किती तुमचं सोनं चोरीला गेलं होतं? 15 ग्रॅम पोत आणि 4 ग्रॅमचे कानातले आणि 6,000 रुपये। अच्छा, तर तुम्हाला केव्हा माहीत पडलं हे की आपलं त्या लगेच उतरल्या, आमच्या उतरून गेल्या, त्यांनी बायपास जवळ गाडी उभी गाडी उभी करायला लावली आणि पटापट उतरल्या आणि लगेच मी बॅग काढली रुमालासाठी, तर बघितलं तर तिच्यात काहीच नव्हतं। तर शेजारची बाई म्हणे की तुमचं घेतलं म्हणे काढून म्हणे त्यांनी मगाशीच बॅग उघडली म्हणे। तर मी आणखी शोधलं तर खरंच तिच्यात काहीच नव्हतं। आता त्याच्यानंतर आम्ही तिथून कंडक्टरनी लगेच गाडी थांबवली इथं आणि ते म्हणाले लगेच तुम्ही जा आणि रिपोर्ट देऊन लगेच पकडून घेतील म्हणे ते। मग आम्ही लगेच तात्काळ इथं आलो आणि त्यांना रिपोर्ट लिहून दिला, त्यांनी लगेच त्यांची कारवाई चालू केली। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।